गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। विश्वरूप दर्शनाबद्दल भगवान श्रीकृष्ण सांगत होते की हे विश्वरूप दर्शन आतापर्यंत कोणाला दिसलंही नाही आणि मी कोणाला त्याचं प्राकट्य दाखवलेलं नाहीये, तू भाग्यवान आहेस, असं त्यांचं म्हणण्याचा भाग आहे. तर भाग्यवान आहे हे म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की माझं खरं स्वरूप ते आहे. श्रीकृष्णाला जे सांगायचं आहे ते हे सांगायचंय की तू काळाच्या अधीन आहेस आणि तू ज्यांना मारायचा विचार करतोय ते ऑलरेडी मी मारलेलेच आहेस, तू ते मारणार आहेस असं काहीही समजायचं कारण नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा अशा घटना आपल्या जीवनात घडत असतात किंवा काय घडत असतात त्या काळाच्या अधिष्ठित अशा असतात. हे कोणी काय कारण झालं असेल एखादी घटना घडायला, कारण असणं हा नियतीमध्ये बांधलेला एक त्याचा काय म्हणतो एक बंधन आहे म्हणा, एक बॉन्ड आहे की नियती त्याप्रमाणे चालत जाणार आहे. पण ते ऑलरेडी ठरलेलं आहे, ते घडणारच आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तू कोणाला मारतो आहेस किंवा तुला कोणाला मारायचं आहे असा काही हा विचार इथे नव्हे. म्हणून साक्षात परब्रह्म खाली उतरलाय कुरुक्षेत्रावरती. आपण मागच्या वेळेला ते सांगितलं तुम्हाला. आणि एका बाजूला सर्व धर्म लोक आहेत आणि एका बाजूला अधर्माची लोक आहेत आणि मध्यभागी भगवान श्रीकृष्ण अर्जुनासहित उभे आहेत, है ना. आणि धनुष्य टाकून दिलेला आहे अर्जुनाने, कारण ते कार्य अर्जुनाला करायचं आहे, श्रीकृष्णाला ते करायचं नाहीये. तो विषय मी मागच्या सगळा सांगितला की हातात मी शस्त्र घेणार नाही वगैरे वगैरे सर्व झालं ते, है ना. आणि ते भीष्माचं पण सांगितलं मला वाटतं मी त्या मागच्या वेळेला ते बोललेलो आहे आपण भीष्माचं सुद्धा. असो, तर तो जो सगळा विषय आहे त्या याच्यामध्ये प्रत्यक्ष अवतार ज्या कार्यासाठी झालेला आहे ते कार्य त्या क्षणाला आता पुढच्या काही काळामध्ये घडणार आहे, अशी ती भूमिका आहे त्यातली. आणि अशा याच्यामध्ये मी तुला हे विश्वरूप दर्शन दाखवलं आहे. त्या विश्वरूप दर्शन दाखवण्याच्या पाठीमागचं कारणही काय असेल असा जर आपण एक शोध घेतला तर विश्वरूप दर्शनातनं एक प्रकारचं काळाचं स्वरूपही कळतं. जी लोक पुढे मरणार आहेत तेही त्यांचंही दिसत आहे आणि जे नवीन निर्मिती होणार आहे म्हणजे धर्माची स्थापना कुठल्या जाणीवेतून होणार आहे हेही काळ दाखवत आहे. बघा, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि ते करत असताना मी जर हा ईश्वराचा व्यवहार करत असेल, बघा मी त्या ईश्वराच्या व्यवहाराचं माध्यम जर असेल तर त्या दर्शनाने उत्साह यायला पाहिजे की नाही. म्हणून विश्वरूप दर्शनातनं उत्साह निर्मिती होते. खर तर आता अर्जुनाचं काय झालं ते पुढे आपल्याला दिसेलच आणि मग त्याला ते जाणवलं की हे काय आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शनानंतरचं वक्तव्य का महत्वाचं आहे ते पण कळलं पाहिजे. म्हणजे विश्वरूप दर्शनातनं नेमकं काय मिळतं हेही त्यातनं आपल्याला अर्जुनाला त्यांना काय दाखवायचं होतं तेही त्याच्यातनं समजतं. असो, म्हणून ते काय म्हणतायत
न वेद यज्ञाध्ययनैन, हे झालं का मागच्या वेळेला? हा, हे झालं मला वाटतं, बरोबर आहे ना. ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले तैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवणा. अजी धान्य संपत्ती लागी, तू एकची आथिला जगी, हे परमभाग्य अंगी विरंचीही नाही. म्हणजे तुवा अनायासे म्हणजे केवळ माझ्या कृपेने जसे हे विश्वरूप पाहिले तसे या मृत्यू लोकात कोणालाच प्राप्त झाले नाही. आज या विश्वरूपाच्या ध्यान संपत्ती करता तूच एक जगात भाग्यवान निघालास, हे परम भाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झाले नाही. म्हणून ही ध्यान संपत्ती म्हटले, शब्द जो आहे तो ध्यान संपत्ती आहे. कारण ही आजी ध्यान संपत्ती लागी, तू एकची आथिला जगी. म्हणून ध्यानातनं नेमकं आपल्याला काय समजून घ्यायचंय? आपण जे संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार करतो किंवा निर्मितीची सर्व नोंदणी करत असतो सतत, ती कशासाठी करतो की ते आपल्या मनात असं बिंबवल्या जातं एक प्रकारे, आणि मग नेमकं त्याची अनुभूती आपल्याला आपल्या ध्यानात घ्यावी लागते. लक्षात. पण त्याच्यात कसं आहे, ध्यानामध्ये सुद्धा दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे कुठला असतो, ध्यानामध्ये आपण मनाने समजलो, म्हणजे जी मी प्रज्ञान भूमिका म्हटलं, बरोबर आहे की नाही, ती जी प्रज्ञान भूमिका आहे ती भासमान होऊ शकते, नाही असं नाही. काही लोकांचं असं म्हणणं असतं की ती भ्रांती असते. भ्रांती असते कबूल आहे, पण सगुणाचं दर्शन घेणं ही तर केवढी मोठी भ्रांती आहे, असा विषय येतो. म्हणून प्रज्ञान जाणीवेतली भ्रांती ही अनुभवाच्या निकट पोचते. लक्षात येतो तुमच्या मी काय म्हणतोय ते. म्हणून तुम्ही ध्यान करत असताना ईश्वर तर खरं मध्यभागी आहे, बरोबर की नाही, आत्मतत्व मध्यभागी आहे, तर आपण लक्ष केंद्रित करतो कुठं? भ्रूमध्यापाशी करतो. मग भ्रूमध्यापाशी जर लक्ष केंद्रित करतो तर तिथं जी प्रतिमात्मक जाणीव तयार होते ती भ्रांतीच असते ना. पण ही सुरुवातीला करावीच लागते, ती टाळून चालणार आहे का तुम्हाला? ती जर टाळली तर मन फिरत राहतं इकडं तिकडं. म्हणून ध्यान करताना मन कॉन्सन्ट्रेट का होत नाही? कारण मनावरती तो संस्कारच नाहीये. बऱ्याच लोकांचे हे प्रश्न असतात, म्हणून मी ते जरा स्पेसिफिकली ध्यान संपत्ती का म्हणायचं याला ते सांगतोय. म्हणून ही संपत्ती आहे, ही ज्ञान संपत्तीतनं ध्यान प्रक्रिया जमली पाहिजे. त्यालाच योगी अरविंद प्रज्ञान जाणीवेतनं बनताय. म्हणून गणपती कुठं आहे? गणेशाचं स्वरूप प्रज्ञानाचं आहे आपल्या दृष्टीने. आता गणपती उत्सव येतच आहे, बरोबर ना. म्हणून ती प्रज्ञान भूमिका आपल्या भ्रूमध्यापाशी भ्रांतीच्या स्वरूपात जरी असली तरी सुरुवातीला स्थिर करा. म्हणून सद्गुरूंची मानसपूजा किंवा निर्गुण पादुका यांचं स्वरूप आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये हे ठेवावंच लागतं. परंतु मग तिथंच थांबलात का? आपलं तर हे ठरलंय की आपण कशातही अडकलेलं नाहीयेत. आता जपातही अडकलो नाही, पूजाही सोडून दिल्या आहेत. सोडून दिल्या आहेत म्हणजे ध्यान संपत्तीच्या दृष्टीने सोडून दिल्या आहेत. एक जीवनातला एक सवयीचा भाग म्हणून एक 15 मिनिटं पूजा करतो किंवा अर्धा तास करतो, तेही सगुणाची उपासना म्हणून मनोभाविक करायला काहीच हरकत नाही. परंतु विकासाची प्रक्रिया त्या पूजेतनी आपण साधलेली आहे आता. आणि आता ध्यानाला बसतो आहोत आपण. मग भ्रूमध्यापाशी ती जे सगुण आहे ते दिसणार नाही, मग ते भ्रांतच म्हणावं लागणार. लक्षात घ्या. कारण ही भ्रांती कुठपर्यंत चालणार आहे याचाही विचार करा. ही भ्रांती आत्मदर्शनापर्यंत चालणार आहे. कुशने करशे यम सूर्य प्राजापत्य विभरश्विन तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामी. तत्ते पश्यामी म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. हो सावसो पुरुष सोहम अस्मी, तो मी आहे, पण मी अजून तो झालेलो नाहीये.
दोन भूमिकेत फरक पडला ना, मला दिसतंय म्हणून ते सत्य स्वरूप मग ते भ्रांत असेल का? ते भ्रांत नसणार है ना. म्हणून कळवळ्याने भक्ती, ज्ञानयुक्त भक्ती का वाढायला लागते ते इथं तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपल्याला ही पीड वाटलीच पाहिजे. ती काही चुकीची पीड नाहीये. लक्षात घ्या की मी इतके वर्ष साधना करतोय, मला काहीच दिसत नाही है ना. मग दिसत नाही म्हणजे अनुभूती नाही. उलट काही अनुभूती नाही हीच खूप चांगली गोष्ट आहे की नाही. काही अनुभूती नाही, यासारखी अनुभूती नाही लक्षात ठेवा. लोकांना इतके प्रॉब्लेम आहेत की त्यांना शिवची पिंड दिसते. काय उपयोग आहे त्याचा? ते भ्रांती आहे, धडधडीत भ्रांती आहे. रामाचं दर्शन होतं, धडधडीत भ्रांती आहे. हे सांगणं खूप अवघड असतं त्या लोकांना बघा. पण हे कसं आहे, मास्केल वरती जेव्हा असतं तेव्हा स्पष्टता बोलायला काही वाटत नाही. पण कोणी पर्सनल घेऊन आलं तर आपल्याला काय म्हणावं लागतं, चांगलं असंच ठेवा, चालू ठेवा. पण त्याचा भाव नाही हो दुखून चालत. हे अवघड गणित आहे सगळं. लक्षात. आणि म्हणजे याचा अर्थ भाव नाही असं नाहीये, पण मुख्य सत्याकडे जाण्याची ती प्राथमिक प्रक्रिया आहे हे लक्षात घ्या. ते चुकीचं आहे का? चुकीचं नाही. पण ते बरोबर आहे का? बरोबरही आहे ना. असं ते स्वरूप आहे. म्हणून आपण सातत्याने त्या मार्गावर चालत आहे. मार्गावर म्हणजे काय? ध्यानामध्ये या त्रिकुटाच्या वरती आपण आलेलो आहोत असं समजावं आणि आपल्या भ्रूमध्यापाशी कॉन्सन्ट्रेट करावं. आणि हळूहळू काही दिवसांनी म्हणा, काही प्रयासांनी म्हणा, अगदी तुम्हाला सुरुवातीला वाटेल भ्रांती आहे म्हणून मी पूर्वी सांगत होतो. आता बरेच शिबिर नाही केलेलं आपण, परंतु शिबिरामध्ये मी सांगत होतो की सकाळी आपण सूर्याचं दर्शन घ्यायचं, बरोबर. सूर्याकडे बघायचं एकटक आणि जप म्हणायचा. कुठला? ओम भूर्भुवः महः जनः तपः सत्यम म्हणायचं सगळं. आणि ते म्हणून झाल्यावर डोळे बंद करायचे आणि पुढे 11 वेळा तो जप म्हणायचा. ती प्रतिमा इथं उमटते. हा सगळ्यांनी अनुभव घेतलेला, हा काय माझ्या एकटाचा अनुभव नाहीये. मग ती भ्रांती नव्हे का? भ्रांतीच आहे. पण ते बिंब मला कसं दिसतं याचा आनंद आहे ना. मी डोळे बंद केले आहेत तरीही ते बिंब जसेच्या तसं माझ्या भ्रूमध्यापाशी दिसतं. आणि मी जेव्हा माझी दृष्टी वर जाते तसा तसा तो नील रंगात परावर्तित होतो आणि वर सरकत जातो. का ना अनुभव घ्यायचा? हा निर्गुण भक्तीचा अनुभव आहे. लक्षात घ्या. करतो ना आपण असं, आणि वर्षानुवर्ष करतोय. आज सांगतोय असं काही नाही सांगायचं. याचं कारण काय की ते जे तत्व आहे ते तुम्हाला खाली सरकताना दिसत नाही हो, तुम्हाला वर सरकताना दिसतं. म्हणून तुम्हाला जेव्हा केव्हा असं ध्यानामध्ये बिंब किंवा असं जे दिसेल ते वर जेव्हा सरकायला लागतं, याचाच अर्थ ते भ्रूमध्यापासून आपल्या सहस्त्रदलाकडे सरकत आहे. आणि तिथं तो आहे, तिथं आपण स्वतः आहोत. म्हणून मधल्या कुठल्याही भ्रांतीत अडकायचंच नाही. हे तर खरंच आहे. मधली कुठली भ्रांती नकोच. मग ते मला ही मुद्रा जमते. माझ्याकडे एक जण आले होते, त्यांना ते काहीतरी जीभ अशी आतनं टाळूला लागते म्हणे. ही खेचरी मुद्रा. मागे मला तर मी एकदा सांगितलं होतं तुम्हाला हा अनुभव. खेचरी मुद्रा मला जमते. माझा व्यवसाय आहे, पण व्यवसायात एवढ्या अडचणी आहेत, हे आहे, पण मला अध्यात्माची ओढ आहे आणि लहानपणापासूनच मला खेचरी मुद्रा जमते. आता त्या माणसाला कोणीतरी माझ्याकडे पाठवलं. एक दुसऱ्या ग्रुपवरच्या एका व्यक्ती सांगितली की यांच्याकडे जा, ते सांगतील तुला काय आहे ते आले माझ्याकडे. 2-4 वेळा आले, हे गेलं वगैरे. त्यांना म्हटलं मी सांगेन म्हटलं तुम्हाला. अगोदर एकदम सत्संग अटेंड केली त्यांनी. जाड होते, तुम्हाला आठवत असेल कोणाला बघा.
आणि ते म्हटलं तुम्ही अटेंड करा, पण समजून घ्या काय आहे ते, बरोबर की नाही. म्हणजे माणूस कळतं ना मला. मला कळतं म्हणजे काय, त्याला खरंच इंटरेस्ट आहे की नाही कळतं. हो, नाही तर त्याला असतो इंटरेस्ट भलतीकडेच. मग त्याचं म्हणजे कनेक्ट व्हायला पाहिजे ना आपल्याशी कुठंतरी. आध्यात्मिक जाणीवेतनं कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. त्यामुळे त्यांना सत्संग ते आले, 2-4 वेळा आले सत्संगाला. मग मला एकदा सकाळी भेटायला आले, 2-3दा मला भेटले पण पर्सनली. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं तुम्ही काय करता, ध्यान करता म्हणजे काय करता वगैरे वगैरे. पण त्यांच्या आर्थिक अडचणी भल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत्या त्या काळामध्ये. म्हणे मग ते कसं सुटेल हे असेल. पण मी त्यांना म्हटलं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलात, मला आठवतंय का. हो म्हणे, मला ती खेचरी मुद्रा लागली, एकदम खेचरी मुद्रा जमते वगैरे म्हणजे असं. म्हटलं मग उपयोग काय झाला खेचरी मुद्रेचा. खेचरी मुद्रा जमली तर बरोबर, मला हात असा ठेवता येतो, जमला. उपयोग काय तुम्ही मला सांगा. त्याचा आध्यात्मिक उपयोग काही आहे का तर मला सांगा. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल झालाय का, तुम्हाला काही ईश्वर प्राप्तीची ओढ लागलीये का. म्हणजे गेल्या जन्मात तुम्ही केलं असेल काहीतरी, मी काही नाही म्हणत नाही, त्याचा तो परिणामही असेल, परिणाम चांगला आहे. पण तुम्हाला खेचरी मुद्रा येते हे ईश्वर तुम्हाला वयाचं काय त्यांचं 40-45 वय असेल त्यावेळेला, त्या वयामध्ये तुम्हाला प्रकृती दाखवून देतीये. मग तुम्ही खेचरी मुद्रेतच अडकायचं का पुढे जायचं हे ईश्वराला सांगायचंय. म्हणलं माझं गणित असं आहे, म्हणजे खेचरी मुद्रेतनं आत्मज्ञान होतं का, नाही ना. तसं जर होत असतं तर मग ज्ञानेश्वरांनी इथं दिलं असतं ना सगळं. खेचरी मुद्रेत करा, आत्मज्ञान होईल, काळजी करू नका, फक्त खेचरीच करत राहा. मग मी एवढं तत्वज्ञान सांगत कशाला बसलो असतो, मी खेचरीच सांगितली असती ना. पण तसं सांगत नाही तो हे सगळे लोक, हे फार डॅम्बिस लोक आहेत. जे आपल्याला आवडतं ते कधीच सांगत नाही, अशी वस्तू. प्रॉब्लेम आहे तो आहे आपला. आपल्याला पूजा आवडते, पूजा करा, कुठेच लिहिलं नाही. जप करा, कुठेच लिहिलं नाही. अगदी व्हॉट्सअपचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. नाम रूप, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, कुठेही दिलेलं नाही नाम घ्या म्हणून. कसं मान्य करायचं नाम घ्या म्हणून, बरोबर ना. ते कोणाला सांगितलं गोंदवलेकर महाराजांनी हेच कळलं नाही. कोणाला सांगितलं, दाखवत तरी लिहिलंय का तुम्ही मला सांगा. एक अक्षर तरी लिहिलंय का की तुम्ही नाम घ्या. नामावरती एकही गोष्ट लिहिलेली नाही रामदास स्वामी. किती स्पष्ट आहे. ते काय दाखवत आहेत, अरे मी वेगळ्यासारखं वागतोय. मग ही ध्यान संपत्तीच मिळवणं किती गरजेचं आहे. आणि ध्यान संपत्ती कशाला म्हटलेलं आहे की थेट माझ्या सहस्त्र दलापर्यंत जाईपर्यंत मी थांबणार नाही, ते माझं ध्येय. वाटेत काय अनुभव येत आहेत न येत आहेत, काय होतंय काय नाही, आय डोंट केअर. राम डझंट केअर, गो टू हेल्थ. इतकं स्पष्ट आहे बघा. त्यामुळे मधल्या कुठल्या स्टेशनला थांबायचं नाही, बघायचं, बघायचं, पुढे निघून जायचं. वडेवालाला वडा खा ना, मी कुठं नाही म्हणतोय तुम्हाला. आपण केले की सगळे उद्योग करून झाले आपले. रामगडला जाताना आणि येताना सगळं खाल्लं, पण थांबलो का त्या झाशी स्टेशनला. दाणे खूप छान मिळतात, दाणे, शेंगदाणे घेतले, खिशात ठेवले, ठीक आहे, ओके. पण जायचं पुण्याला होतं किंवा रामगडला होतं, तसा प्रकार आहे हा. त्यामुळे हे खूप स्पष्टपणे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण ज्ञानेश्वरीचा हा भाग जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून विश्वरूप दर्शन तुला जे दाखवलेलं आहे ते या कारणासाठी दाखवलेलं आहे. कारण ते कारण
कृष्ण विसरलेला नाहीये, लक्षात घ्या. अर्जुन घाबरला, कृष्ण घाबरला नाही. कृष्णाने स्वतःचं स्वरूप दाखवलं. त्याला काही एवढं मोठं स्वरूप होतं, तो एका झटक्यामध्ये सर्व कौरवांना हातात घेऊन बसला असतं. त्याला काय अवघड होतं का? पण तसंही त्यांनी केलं नाही. त्याला त्या अर्जुनाकडनंच करून घ्यायचं होतं थोडक्यामध्ये. असो, पण सांगण्याचा हेतू काय की असं हे स्वरूप आहे. माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमिं मम मेदम व्यपेतभी प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपम इदम प्रपश्य. अशा प्रकारचे हे माझे भयंकर रूप पाहून तू दुःखी व अविचारी होऊ नकोस. कारण तो दुःखी झाला आणि अविचारी झाला, बरोबर ना. भीती सोडून अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने पुन्हा माझे ते विश्वरूपच तू पहा. बघा, कारण तो अविचाराने म्हणत होता की आता हे नको, मला भीती वाटते म्हणून हा अविचारही तू करू नकोस. कारण हे स्वरूप जे आहे, हे स्वरूप तुम्ही कुठल्याही उपासना करा पण त्यांनी प्राप्त होत नाही, ईश्वर प्राप्त होत नाही त्यांनी. उपनिषदांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. त्याला लिहून ठेवलं इथं म्हणून ते आठवलं मला. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो व न मेधया न बहुना श्रुतेन यामय वैश्य वृणुते तेन लभ्यस्तैष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. म्हणजे आत्म्याचं स्वरूप, मूळ स्वरूप हे प्रवचनाने तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे मी प्रवचन करतो म्हणजे मला ते मिळालं का, असं होणार नाही. नाही तर सर्वच प्रवचनकार आहेत, आहे की नाही. त्यामुळे मग त्या सर्व प्रवचनकारांना मिळालं असतं ते, म्हणून प्रवचनाने ते मिळत नाही. बहुना श्रुतीने मिळत नाही. बघा, हे तुम्हालाही निर्देश केला, मलाही सांगितलं जा घरी बस. तुम्हालाही सांगताय जास्त ऐकत बसू नका. 11 ते 12:30 एवढंच ऐका. फक्त सोमवार आणि गुरुवारच ऐका. जास्त उगाच भानगडीत पडू नका. जेवढं आहे तेवढं समजून घ्या. हा भाव आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातनं रोजची साधना चुकवू नका. काय होतं, हा वेळ ठरवली म्हणून माणूस येतो, पण रोजची आपली साधना करतो का मग? सकाळी पहाटे 5 वाजता 6 वाजता तास दीड तास बसल्याशिवाय होणार आहे का? तुम्ही मला सांगा. ते होणार नाही. तुम्ही किती छान छान गाणी म्हणा, छान छान भजन लिहा, कविता लिहा, काय वाटेल ते करा, भजनी मंडळात दाखल व्हा, प्रवचना रोज सकाळ संध्याकाळ दुपार प्रवचना ऐकत जा, वाचन करत जा, काहीही मिळणार नाही. पण ते त्यांनी मिळतच नाही. म्हणजे ज्यासाठी आपण हे करतो आहोत त्या मिळवण्याचा मार्ग वेगळाच आहे. आणि तो मार्ग काय म्हणतायत, ज्याला आत्मप्राप्त करायचा आहे त्यालाच तो प्राप्त होतो. म्हणजे ध्येय किती महत्वाचं आलं. आपण ध्येयावर काय एवढा जोर देतो, कारण आपल्याला आत्माच प्राप्त करायचा आहे, हेच ध्येय पाहिजे. बाकी मिळो न मिळो ते ध्येय नसतं. म्हणून मग सत्संग आवडतो, कोणी छान गाणी म्हटली की आवडतात. हे सगळं का आवडतं, त्याची कारण तिथं दडलेली आहेत. जप करायला आवडतो, करू नये असं नाही माझं म्हणणं, करावं, पण ते ध्येयाधिष्ठित आहे का आपल्या? म्हणून मी तुम्हाला ओम नमः शिवायचा जप करा म्हणतो, बरोबर, तो केला, पण डोळे बंद करून आत्मजाणीवेत जायचा प्रयत्न, असं सांगतो आपण, बरोबर ना. आणि यासाठी सकाळची रोजची बैठक, ध्यान जमो न जमो, सवयच लावली पाहिजे.
काय होतं, बाकी सगळ्या क्रियांमध्ये बहिर्मुखता येते, तुम्ही बघा. परंतु ध्यानाला बसणं हीच अंतर्मुख होण्याची प्रक्रिया आहे. इवन तुम्ही, म्हणजे मी विरोध करत नाही बरं का, कृपया जे पर्वतीकरांना म्हणतोय की प्राणायाम योगासन सुद्धा तुम्ही, योगासन तर बहिर्मुख आहेतच, हे निर्विवाद सत्य आहे, काही कोणी अमान्य करण्याचा विषय नाही. कारण ते बाहेर शरीराशी निगडीत आहे. ते शरीर असं, हात असा करा, पाय तसे करा, सरळ करा, ताण द्या, म्हणजे ते आलं सगळं, बहिर्मुख आलं. त्यात अंतर्मुखता हा विषय नव्हे. पण प्राणायामामध्ये सुद्धा ध्यान प्रक्रियेपर्यंत पोहोचायला इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तुम्ही मला सांगा, मुळे आजी, तुम्ही आयुष्यात प्राणायाम केला नाही कधी, बरोबर ना? वयाच्या 55, 60, 62व्या वर्षी कुठेतरी लाईनअप होण्यासाठी आपण जीवनाला सुरुवात केली, मग तुम्ही ध्यान करायचं नाही का? म्हणजे प्राणायामाच्याही परे ध्यान प्रक्रिया आहे जी ईश्वराकडे घेऊन जाऊ शकते. मला हे सांगायचंय तुम्हाला. याचा अर्थ प्राणायाम चुकीचा आहे असं नाही, प्राणायाम बरोबरच आहे, तो ध्यानाकडे घेऊन जातो. राजयोग एवढा अख्खा त्याच्यावर मांडलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो चुकीचा आहे असं म्हणण्याचा भाग नाही. पण मी माझ्या वयाच्या 60-65व्या वर्षी, किंवा मी धरून झाला आत्ताची मुलं सुद्धा आहेत, बरोबर ना? किती लोक प्राणायाम करतात, किती मुलं प्राणायाम योगासन करतात, मग त्यांनी ईश्वर नाही प्राप्त करायचं का? ते कसा करणार? म्हणून संतांनी कुठेही असं करा असं म्हटलेलं नाही. त्याचं कारण तुम्ही शोधा. का म्हटलेलं नाहीये? इथं कृष्णाच्या तोंडी एकतरी वाक्य का की तुम्ही प्राणायाम करा आणि योगासन करा? नाही. म्हणून मी, माझा विरोध आहे असंही माझं म्हणणं. मी मानतोच ते पतंजली योगसूत्र आहेतच, ते काही अमान्य करण्यासारखा विषय नाहीच येतो. परंतु ज्यांना तेही जमत नाही त्यांनी काय करायचं? तू मानसा निमिषभरी दे तुझाय. एक निमिष सुद्धा दे. सुरुवात अशी करावी लागणार. म्हणून तुम्ही ध्यानावरती कॉन्सन्ट्रेट करा. श्वास चालला आहे ना, मग भले तुम्हाला तो अगदी सोहमचा श्वास न का जमेना, मी तर असं म्हणतो. स्वामी विद्यानंद काय म्हणतात? सोहम शब्द सोपा, श्वासोश्वासी जपा. बस पहिलंच सुरुवात करून टाकली त्यांनी. मी तो आहे हे माझ्या श्वासाच्या जाणीवर जपा. हातात माळ घेऊन जपू नका. कारण मला एखादा फोन आला होता, त्या गुप्तांचाच आला होता. त्यांना म्हटलं नाही, जमत नाही ना, श्वासावरती फक्त जप करा. हातात माळ घेऊन आपण जपतो की नाही, राम 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 राम. मग तसं जर जमत नसेल तुम्हाला, तर तुम्ही श्वासावरती नुसता, श्वास तर चालू आहे की नाही, मग एक श्वास हा एक मणी आहे समजा, आणि निश्वास हा पुढचा मणी. म्हणून श्वासाचा मणी ओढायचा, सोहम जाणीव करायची, व्यानामध्ये ठेवायचं, निश्वासित करायचा, दुसरा मणी ओढायचा. पण दोन मण्यांच्या मध्ये अंतर आहे ना. एक दोरा असतो बघा, काही लोक असे मणी सुद्धा घालतात बारीक. तो लय आहे असं समजा, तो व्यान आहे आपला असं समजा. का न समजावं? आपल्याला जे जमत नाही ते जमवायचंय. आयडिया इज दिस. मी ब्रह्म आहे हे मला घडवायचंय, माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. म्हणून हे ध्येय असेल तरच ते मिळणार. ध्येय नसेल तर मिळणार नाही. हा, तुमचं ध्येय असेल, माझं ध्येय जर ज्ञानेश्वरी वाचण्याचं असं असेल की मला छान बोलता यायला पाहिजे ज्ञानेश्वरीवर, तर ज्ञानेश्वरी कळेल असं वाटतं का? लिहून घ्या तुम्ही. म्हणून मला आत्मा समजवायला घ्यायचंय, मी काय आहे हे समजवायचंय. मला ज्ञानेश्वरांचं हृदय कसं कार्य करत होतं, अंतरंग चतुष्टय हे समजून घ्यायचंय. तर मला ज्ञानेश्वरी कळणार आहे, तर मला अर्जुनाचंही हृदय कळणार आहे, तर मला श्रीकृष्णाचंही हृदय कळणार आहे. म्हणून मला काय समजून घ्यायचं आहे
आणि त्याच्यातलं मला माझ्या आत्मजाणीव काय आहे हे कळलं. तीच घटना दासबोधाची आहे. म्हणून प्रवचनाने मिळणार नाही, जपानीही मिळणार नाही, पूजेनीही मिळणार नाही, आणि कुठल्याही बाह्य गोष्टींनी तर कधीच काही मिळणार नाही. एकच ध्येय पाहिजे, ध्यानानेही मिळणार नाही. पण कारण ध्यानाचं ध्येय ते पाहिजे. मी तुम्हाला सांगते तर ते सांगते, तुम्ही ध्यान कराल पण ध्येय तसं नसेल, तुमच्या डोळ्यासमोर कुठं जायचं आहे ते जर नसेल तर ध्यानाने सुद्धा मिळणार नाही. म्हणून मी तुम्हाला कायम सांगतो की हा मनपवनाचा मार्ग आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही चक्रावरती काही कॉन्सन्ट्रेट करू नका, कारण आपलं ध्येयच नाहीये ना. काय मणिपूर चक्र मिळालं तुम्हाला, काय 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 होणार आहे काय तुम्ही मला सांगा. अगदी विशुद्धाच्या पुढे गेला, अगदी गुरुस्थानापर्यंत पोहोचला, पण ध्येय आत्मज्ञानाचं जर नसेल तर गुरु सुद्धा काय करू शकणार. इतकं स्पष्ट आहे. म्हणून जो माझ्याशी ज्या कारणे मी त्याच्याशी त्या कारणे, बस. ते ऍक्शन रिॲक्शन. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा. आलं गेलं बरोबर आहे ना. ते सूत्र आहे की नाही बघा. सूत्र सुटतं का कुठं आपलं? ज्ञानेश्वरांचं सुटत नाहीच ना आपण कशासाठी सोडायचं. ही मुख्य भूमिका ध्यानाची ही जमलीच पाहिजे. असो म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ, येथींचे भय नेघ नेघ, हे वाचून अन्य चांग न मनी काही. म्हणून या विश्वरूपाच्या प्राप्तीने आपल्याला धन्य समज. म्हणून आपण हा संपूर्ण विश्वरूप दर्शनाचा पाठ येईपर्यंत सर्व विवरण केलं. त्याचं कारण आहे म्हणजे त्याचं रिपिटेशन का केलं आपण, नाहीतर आतापर्यंत आपली ज्ञानेश्वरी संपली असती. लक्षात घ्या, जितके दिवस आपण करतो आहोत हे एवढ्या करोनाच्या काळात पण म्हणजे आतापर्यंत संपली असती, नक्कीच संपली असती. पण हे परतच करण्याचा विषय आहे म्हणून तो करतोय आपण. दुसरे काही चांगले आहे असे मनातही काही आणू नकोस, एवढं ध्येय पाहिजे जे सांगितलं मी तुम्हाला. आगा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा जाहला, मग कोणीही आती ओसंडीला बुडीजेल म्हणून अमृताने भरलेला समुद्र अकस्मात प्राप्त झाला असता त्याच्यात बुडून प्राण जाईल असे समजून कोणी त्याचा त्याग केला आहे का? अमृताचा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये आपण जर गेलो तर आपण बुडून मरून जाऊ, म्हणून त्या अमृताचा आपण उपभोग घ्यायचा नाही का, असं कोणी करेल का? अशी तुझी भीती आहे. तुला भीती वाटते विश्वरूप दर्शनाची, त्याच्यावर बोलतायत श्रीकृष्ण बर का. किंवा ना तरी सोन्याचा डोंगर येसना नचले हा थोर, ऐसे म्हणून अव्हेर करणे घडे. किंवा सोन्याच्या पर्वत दृष्टीच पडला असता एवढा थोर पर्वत नेता येत नाही, या म्हणून त्याची उपेक्षा करावी काय? तो पर्वत हलवता येणार नाही, मग त्याची आपण उपेक्षा करू का? आपण नाही करत ना उपेक्षा. मग मी एवढं विश्वरूप दर्शन तुला दाखवतोय तर तू उपेक्षा का करतो, असं त्यांना म्हणाले. दैवे चिंतामणी लईजे, की हे ओझे म्हणून सांडिजे, कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणून ईश्वरी कृपेनी चिंतामणी मिळाला समजा, पण तो पेलवत नाही. मी ठेवू कुठं, माझ्याकडे ठेवायला जागा नाही, म्हणून टाकून देईल का कोणी? ज्ञानेश्वरांच्या उपमा आहेत या बघा, आहे की नाही. आणि आपल्या घरात समजा कामधेनू गाय आली, परंतु ती गाय मला आता पोसवता येत नाही, म्हणजे तिचं पालन पोषण करता येत नाही, म्हणून कोणी टाकून देईल का, दुसऱ्याला देईल का? लोन काढेल पण ठेवेल. आणि ते लोन कामधेनूलाच सांगेल लोन दे मला म्हणून. किती सिंपल आहे. मग ते सोडवणं किती चुकीचं आहे गेले, असं म्हणायचा भाग आहे. असो तैसे ऐश्वर्य हे महातेज, नाही का. चंद्रमा आलिया घरा, म्हणजे निगे करीतोसी उबारा, पडियासी पडिसाई
पाडी तोसी दिन करा परता सर. म्हणजे चंद्र जर घरी चालत आला, बघा विचार करा, चंद्र जर घरी चालत आला असता, त्याला तुझ्यापासून आम्हाला उष्णता होते म्हणून येथून जा असे म्हणावे, किंवा सूर्य घरी आला असता सावली पाडतोस म्हणून तू दूर हो असे म्हणावे काय? म्हणजे आपल्याला त्रास होतो आहे म्हणून गोष्ट टाळणं हे चुकीचं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून त्रास हा होतोच. कुठलंही सत्य पचवण्याचा त्रास होणारच आहे, लक्षात घ्या. म्हणून सत्य पचवण्याची ताकद राखावी लागते असं म्हटलं जातं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना जे सत्य सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारे साधना करा. त्याचा मला त्रास होतो, ध्यानाचा मला त्रास होतो, मला इतक्या वेळ बसवत नाही, माझं मन भिरभिरतं, म्हणून 5 मिनिटातच ध्यान उरकायचं. कारण ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना, मोठे काही निमिष दिले, मी तर 5 मिनिटं दिली. आता निमिषाचा मोठका आणि निमिष याचाच अर्थ कळला नाही. अहो, तो एक निमिष गाठायला तुम्हाला किमान तासभर तरी मिनिमम बसावं लागतं, लक्षात घ्या. स्वामी स्वरूपानंद सुरुवातीला सांगत होते की तुम्ही 10 मिनिटं बसा, पण दिवसातनं 4 वेळा 10 मिनिटं बसा. ते सवय लागण्यासाठी. जप कशासाठी करायचा? सवय लागण्यासाठी करायचा आहे. जपातच अडकून चालेल का? शेवटी जायचंय ध्यानात, आणि ध्यानामधून समाधीत जायचंय. अजून समाधी लांबच आहे ना, ध्यानच जमत नाही आपल्याला अजून. समाधी कधी यायची? बरोबर आहे ना. 2 मिनिटं कुठं तरी फ्लाय झालं तर काय छान वाटतं, हरकत नाही. पण लागलीच माणूस खाली उतरतो. स्वामींचं ते पद किती छान आहे की परत व्यवहारात येतो माणूस, पण परत त्याची ओढ सातत्याने ठेवायची. म्हणजे असं काही वाटायचं कारण नाही की तुम्ही तास सव्वा तास बसलात समजा धरून चला, त्या तास 1.5 तासामध्ये तुम्हाला एक छान अनुभव आला धरून, पण लागलीच परत तो रिटर्न होत नाही ना, हा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच त्याला ध्यान म्हटलं जातं. तर रिटेन्शन जेवढं होईल तेवढी अवस्था समाधीची आहे. आणि विचार थांबतात केव्हा? तो बरोबर मोठका निमिषभरचा वेळ आला की बरोबर विचार थांबलेले असतात, तेव्हा चित्ताची स्थिरता झालेली असते आणि ते इतकी ट्रान्सपरन्सी असते की आत्म्याचा प्रकाश चित्तावरती पडतो आणि तो भ्रूमध्यामध्ये आपल्याला दिसतो. हे शास्त्र आहे, हे मी बरेचदा एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यात काही शिरत नाही मी तुम्हाला. परंतु याचा अर्थ काय की तो कधीतरीच मला दिसतो आणि मग त्याच्यासाठी मला तासभर बसावं लागतं म्हणून ध्यानच करायचं नाही का? प्रत्येकाचं विश्व बघण्याची स्टेजेस वेगवेगळ्या आहेत ना. अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, तेही त्याला भीतीदायक वाटलं. आपल्याला जो काही क्षण मिळणार आहे ध्यानामध्ये तो प्राप्त करण्यासाठी खूप वेळ जातो. माझं अंग मोडून येतं, इतक्या वेळ बसवत नाही, माझं वय झालं, या सगळ्या घटना सुरू होतात लक्षात. पण हे सगळं टाळून बसायचं. म्हणून हे आपलं पारायण आहे. आपण कशाचं पारायण करतो? गजानन महाराजांचं करतो की नाही? मग गजानन महाराजांचं आपण ठरवलं की रोज 7 अध्याय वाचायचे, की बरोबर बसतो ना 2 तास. 7 अध्याय वाचायला 1.5-2 तास लागतात की नाही? तुम्हीच मला सांगा, आहे की नाही? काही लोक एका दिवसभरात करायचं म्हणतात आणि जे बसतात ते बसतात, परंतु ध्यानाला बसताना म्हणून सोहम साधकांनी ज्याला ध्यान जाणीवेत जायचं आहे त्याला सुद्धा अशी बैठक आत्म्याच्या पारायणासाठी करायला लागणार. त्यांना तरी दिसतात का गजानन महाराज? तुम्ही मला सांगा, तुम्ही पण केलेत की नाही पारायण? 2 तास पारायण केलं, गजानन महाराज एकदा तरी भेटले का? तुम्ही मला सांगा. का करता हो? कशासाठी करता गजानन महाराजांचं पारायण? गुरुचरित्राचं पारायण कशासाठी करता? भेटत तर काही नाही, परिस्थितीत काही फरक पडत नाही, ते चाललंच आहे, गाड घ्या.
तरी करतो ना. मग या पारायण करण्यापेक्षा ध्यानाचं पारायण का न करावं? जरा रोखठोक आहे, त्रासदायक वाटेल काही लोकांना, परंतु हे तितकं सत्य आहे. म्हणून आपल्याला गजानन महाराज आत्म्याच्या जाणीवेत नेता यायला पाहिजे. सांगण्याचा हेतू तो आहे. गजानन महाराज माझे आत्मा आहेत. तुम्ही जो ग्रंथ अभ्यास करत असाल तो आपला आत्मा आहे असं समजा. तुम्ही दासबोध वाचत असाल, दासबोध रामदास स्वामी माझा आत्मा आहे समजा ना. काय प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे आपल्याला त्या जाणीवेत जायला सोपं पण नाही, कारण ते आत्मस्वरूपच आहेत. आता देह त्याग केलेला आहे त्यांनी. तो देहापाठी मजसी एकची होय म्हटलेलं आहे ना. मग त्यांच्यावर अविश्वास दाखवायचा का म्हणणाऱ्यांवर? आपण आपल्यातली खोट बघा आणि आपला ध्यान कसं बसेल हेच जमलं पाहिजे. बाकी कशानेही ईश्वर प्राप्ती होणार नाही. कितीही सगुण करा, अजून काय फलान निर्गुण अगदी खूप वाचन करा, ते सांगितलं, प्रवचन करा, सगळं करा, त्याने मिळणार नाही असो, पण त्याचा कंटाळा करू नका. अर्जुनाच्या याच्यातनं, कृष्णाच्या याच्यातनं काय घ्यायचंय आपल्याला, की त्याचा कंटाळा वाटला नाही पाहिजे. कंटाळा आला की गेलं, उत्साह झाला पाहिजे. उत्साह असा येतो की मग तुम्हाला, मला उठायचं किती वाजता अलार्म सुद्धा लावायची गरज पडत नाही, आतूनच उठतो माणूस. हा तर सगळ्यांचाच अनुभव असेल. पण आता खूपच ध्यानच अजून जमत नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ध्यानाशिवाय पुढची स्टेजच नाही. ध्यानाशिवाय पुढची स्टेजच जर नसेल तर बाकी उद्योग करून करायचंय काय? तुम्ही मला सांगा, काही गरज आहे का काही करण्याची? आणि काय आपल्यामुळे काय अडले का कोणाचं? काही कोणाचं काही अडलेलं नाही आपल्यामुळे. पहिली प्राथमिक, तुम्ही तर सगळे सिनियर आहात, काय की नाही? पण ध्यानाचीच आवड नाही, आपल्यालाच नाहीये. ही बहिर्मुखता आहे असं मला म्हणायचं. म्हणून ध्यानाचीच आवड वाटली पाहिजे, दुसरा पर्याय नाही. बरोबर ना पर्वतीकर सर? बरोबर ना पर्वतीकर सर? बरोबर ना मी म्हणतोय ते? ध्यानाचीच आवड निर्माण व्हायला पाहिजे, दुसरं काहीही. देयर इज नो अल्टरनेटिव्ह इन दिस लाईफ. तुम्ही त्या स्टेज पर्यंत माझ्याशी संबंधित आहात म्हणून मी एवढ्या खोलवर जाऊन ध्यानावर स्ट्रेस देतोय. आणि खरंच करा. समजत नसेल तर मी असं म्हणत नाहीये तुम्हाला की तुम्ही सोहम साधनाच करा, पण ध्यान कसं करायचं, जी साधना करता त्यातनं ईश्वर कसा प्राप्त करा हे तर समजून घ्या. आपल्याच मनाने काहीतरी ठरवून घ्यायचं तसं चालणार नाही. लक्षात घ्या, चुकून उपयोग नाहीये. चुकला तर गेला, आहे की नाही? हे चुकायचं नाही, बरोबर ते समजून घेतलं पाहिजे. ध्यान काय आहे ते असो, आणि तो अभ्यासच आहे, एवढं खरं. अभ्यासही न कोणतेय म्हणजे काय आपल्यासाठी? पुस्तकाचं वाचन नाही, ध्यान झालं. वाचन खूप ऐकलं तुम्ही लोकांनी, मला वाटतं बरेच लोक माझ्या बरोबर बरेच वर्ष आहेत, किमान 4-5 वर्ष तर आहेत, 2-3 वर्षही आहेत, 3-4 वर्षही आहेत, आणि भरपूर ऐकलेलं आहे मला तुम्ही. आता काहीही, आता पुस्तकं बंद करून ठेवून द्या, काहीही वाचू नका. खोटं नाही सांगत तुम्हाला, काही गरज नाही. तुम्हाला प्रवचन द्यायची आहेत का? मी बंद करतो, उद्यापासून तुम्ही बसा इथे, काही प्रॉब्लेम नाही मला. स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. परंतु खरंच काहीही करू नका, फक्त ध्यान कसं जमतंय इकडं कॉन्सन्ट्रेट करा. हा थोडंफार चिरीमिरी आपलं त्या जाणीवेत राहण्यासाठी वाचन करा, ते आपलं सगळं चालतच आहे की नाही? रोज ते गुरुगीता ऐका, काय अर्धा तास असतो तो. ती रेकॉर्ड केली असेल तर ती परत ऐका. माझ्या टाइमलाईन वर जा, तिथं तर भरपूर प्रवचन दिलेली आहेत, आहे की नाही? अगदी करुणाष्टक झाली, मानव जीवन रहस्य झालं, हे झालं ते झालं. ऐका थोडं, परत ध्यान. टाइमपास करत बसू नका थोडक्यात.
माझं सुद्धा असं होत होतं, पण मग मी माझंच मला मारतो, फाड घेऊन बसायला आणावं लागतं, काही इलाज नाही त्याला. आपलं आपल्यालाच जागेवर आणावं लागतं. कारण आपलं कान कोण, आता काय आमचे वडील वरने माझा कान धरणार आहेत का? तुम्हीच मला सांगा. स्वामी काय माझा कान धरणार आहेत का? नाही ना. आपलं कोणी कानच धरू इच्छित नाही, आपणच उलटे मारू त्यांचे कान धरू, असं परिस्थिती. आपण जर मोठे झालेलो आहोत, आपल्याला जर सर्व माहिती आहे, तर आपल्यालाच आपल्यामध्ये दुरुस्ती करायची. आपणच आपले डॉक्टर झालो ना, दुसरं कोण करणार आपले डॉक्टर? अध्यात्मात म्हणून मद हृदयी सद्गुरु, या जाणीवेत ना आपला सद्गुरू आपण व्हायचं. आपणच आपले सद्गुरू, काही कुठल्या सद्गुरूंची गरज नाही का? आपणच आपले सद्गुरू आहे. आणि आपणच आपण पण आपल्याला बसवता यायला पाहिजे. नाही तर मला कोणाचं काय नाही, मी गुरु बिरू काही मानत नाही, माझाच मी गुरु आहे, चला परत आपलीच काल लक्षात घ्या. बेस्ट वे गुरुनी सांगितलंय ते करा, सांगायचा हेतू तो आहे माझा. कारण आतला गुरु साक्षात परब्रह्म आहे हो. ते परब्रह्म कळेपर्यंत, आत्मज्ञान होईपर्यंत साधना करायची ना. एकदा तुम्ही आत्मज्ञानी झालात की साई सुट्टी हो, काही काळजी करायची काय. किती मस्त आहे ना, कसलं छान, काही काळजी करायची नाही बघा. मस्त आपलं बसायचं आपल्या जागेत, चाललंय. हे जस्ट एन्जॉय. म्हणजे तुम्हाला मी थोडस पुढची स्टेज सांगितली की मग जरा आनंद होतो ना माणसाला, म्हणून सांगतोय तुम्हाला मी. कारण हे काही असं दुःखाचं कारण नाहीये. काही ध्यान हे काही दुःखाचं कारण आहे का? आत्मज्ञान हे काही दुःख होण्यासाठी केलंय का? ईश्वर प्राप्ती ही काही आपल्याला दुःखी होण्यासाठी आहे का? मग हे सगळं आनंदाकडे जाणे असं म्हणतोय मी तुम्हाला. मग तो परमानंद आहे, तर आपल्या आतमध्ये त्या परमामधला अगदी परेच्या पुढचा आनंद तर मिळवून द्या. काही नाही, तो ऐकतो, काव काव करतो तिकडं, म्याव म्याव करतोय, है ना, त्याचा आनंद तो व्यक्त करतो, है ना. मग आपल्याला आपला आनंद कसा आपण त्याला आत्म आनंद होतो ना, म्हणून तो आत्म ओरडतो. म्हणून त्याचा तो ओंकार आहे, लक्षात घ्या. माझा ओंकार माझ्या आत्म उमटला पाहिजे, अनाहत जाईल त्याच्यामध्ये. तो सोहम ध्वनी मला भेटला पाहिजे कधी, है ना. तर ती मजा आहे सगळी. ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं तर ते सांगायचं. असो, मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.